ह्या सगळ्या ह्याचा त्यांनी फायदा करून स्वतःचा बिझनेस भारतात करणं वेगळं आणि परदेशात करणं तो अजूनही इंटरनॅशनल बिझनेस आणि आता जसं हेच आहे फ्लाईटचा जो बघतो आपण नंबर ऑफ फ्लाईट अवेलेबिलिटी ती कमी आहे, त्याचा विस्तार अजून एअरपोर्टची हे वाढणार आहे. भविष्य काळात जर आपण बघायला गेलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नॉट ओनली पोर्ट, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड नवीन टेक्नॉलॉजी, त्याची सॉफ्टवेअर्स. इंजिनिअरिंगमध्ये एवढ्या ब्रँचेस आलेल्या आहेत, 101 ब्रँचेस. पूर्वी 5 कोअर ब्रँचेस असायचे, आता 100 ऑप्शन्स आहेत इंजिनिअरिंगमध्ये मुलाला. त्यात परत त्या ऑप्शनमध्ये मेजर, मायनर, इलेक्टिव्ह, एवढी व्हर्सॅटिलिटी आहे आलेली आहे प्रत्येक गोष्ट. आजच्या घडीत सगळ्यात ज्या महत्त्व कोणाला आहे तर आयडिया. जो आयडिया करू शकतो, जो क्रिएटिव्ह माइंडसेटवाला आहे, आयडियाला खूप किंमत आहे. अशी मुलांना इंटर्नशिपचे पण मिळाले. ते काय आहे सांगतो, परत स्किलिंगवर, कोडिंग. त्याला कोडिंग स्किल अफलातून आहे, त्याला कंपनी काही पैसे द्यायला तयार आहे. म्हणजे ज्याचा स्किल सेट आहे त्याची मग किंमत काही करते. अनेकांना दुबईविषयी भरपूर आकर्षण आहे, तर दुबईमध्ये व्यवसाय करणं खरं सोपं आहे का? नमस्ते, मी योगेश कुटे. लेडसे विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी पुण्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या आवारामध्ये आहे. त्या संस्थेचं नाव आहे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट. आणि या ट्रस्टची जी कॉलेजेस आहेत त्यातही विशेषतः इंजिनिअरिंग कॉलेज जर पाहिलं तर पुण्यातल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाशी स्पर्धा करेल अशा दर्जाचं हे महाविद्यालय या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या पाठीमागचं जी एक मूर्ती आहे ते आहे या ट्रस्टचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर गिरीश देसाई सर. देसाई सर, तुमच्या लेट्सवर खूप खूप स्वागत. तुमचा जर शैक्षणिक याच्यातला प्रवास जर पाहिला तर तुम्ही स्वतः इंजिनियर, स्वतः तुम्ही 20-25 वर्ष या सगळ्या संस्थेमध्ये घालवलेली आहेत आणि एक मोठी संस्था तुम्ही उभी केली. यातला एक टप्पा तुम्ही आता दुबईमध्ये करताय आणि तो आहे तुम्ही ग्लोबल एंटरप्रेन्युअर, तुम्ही एक परिषद भरवत आहे. तर ही परिषद भरवण्यामागचा उद्देश काय आणि नक्की त्यातनं तुम्हाला काय अपेक्षित आहे? आम्ही ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप जी कॉन्क्लेव्ह आहे ही तशी आम्ही रिसेंटली 9-10 जानेवारी ऑर्किड हॉटेल पुणे इथे पण आम्ही केली. आणि हा जो उपक्रम आम्ही करतो आहोत तो गर्जे मराठी, महाराष्ट्र इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी हे असे जॉईंटली हा प्रोग्राम करतो. आणि ह्याच्यात जो 10-11 जानेवारीला जो आपला कार्यक्रम झाला त्यात 130हून जास्त जे परदेशात जे उद्योजक आहेत महाराष्ट्रातनं गेलेले अथवा महाराष्ट्राशी संबंधित त्या उद्योजकांना आपण सगळ्यांना एकत्रित आणलं. आणि इथले जे उद्योजक आहेत त्यांना सगळ्यांना त्यांच्याकडनं ओरिएंटेशन अथवा माहिती सत्र अशी करून, एखाद्याला जपानमध्ये उद्योग करायचा आहे, एखाद्याला दुबईमध्ये करायचा आहे, एखाद्या अमेरिकेत करायचं आहे, सिंगापूर, वेगवेगळ्या रिजनमधले सगळे उद्योजक आले होते. आणि प्रत्येक ठिकाणी कंट्रीचे टॅक्सेशन स्ट्रक्चर वेगळे आहेत, उद्योग चालू करण्याची पद्धत वेगळी आहे, इम्पोर्ट ड्युटीज, एक्सपोर्ट ड्युटीज आणि बिझनेसचा पल्स, कुठला बिझनेस कुठल्या कंट्रीमध्ये चांगला चालतो, ह्या सगळ्याबद्दलचं एक विचारमंथन आणि वेगवेगळे सेशन्स किंवा वुमन्सबद्दलचं आहे, ह्या सगळे सेशन्स आम्ही ऑर्गनाईज केले होते. त्याच्यातूनच संकल्पना घेऊन मग दुबईमध्ये, मग त्याच्यातलेच एक उद्योगपती जे दुबईमध्ये सावा हेल्थकेअर म्हणून विनोद जाधव साहेब आहेत, तर त्यांना ही संकल्पना अतिशय आवडली. ते ह्या उपक्रमाला होते आपल्या. मग ते म्हटले की आपण अशाच पद्धतीचं दुबईमध्ये करू. आणि दुबईमधले जे उद्योजक आहेत गल्फ रिजनमध्ये, नॉट दुबई, आता गल्फ रिजनमधले जेवढे उद्योजक आहेत त्यांना सगळ्यांना आपण एकत्र आणून इथले उद्योजक ते नेऊन आपण महाराष्ट्राचा विकास आणि इथल्या लोकांना जर दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय बिझनेस करायचा असेल तर आज आपण म्हणतो की दुबई इज अ डेस्टिनेशन. आणि जिथे मग आपण दुबई वर्ल्ड आणि बऱ्याचशा गव्हर्नमेंट तिथले पोर्ट्स आहेत, एजन्सी आहेत, त्यांच्याशी टायअप केला, इंडियन एम्बेसीशी टायअप केला आणि सगळे सरकारी यंत्रणा तिथली. आणि आपल्या ह्या जो कार्यक्रम आहे दुबईचा त्याचा चीफ पॅट्रन उदय सामंत साहेब, इंडस्ट्री उद्योगमंत्री स्वतः आहेत. त्यांनी स्वतः इन्व्हिटेशन लेटर सगळ्यांना ॲड्रेस केली आणि आपल्या उद्योजकांना कसा फायदा होईल आणि हे किती वाढेल असं उदय साहेबांचे त्या चीफ पॅट्रॉन आणि मग सगळे मोठे लोक त्याच्याबरोबर आपल्या ह्याच्याबरोबर जुडले. आणि हा जो उपक्रम मोठी मोठी लोक जुळत गेल्यामुळे अजून भव्यता त्याची वाढलेली आहे. आणि ह्याला जवळजवळ 500-600 उद्योजक ह्या दुबईला 16-17 ह्या दिवशी जो होणार आहे, 16-17 ऑगस्ट ह्या ऑगस्टला जो होतोय
त्याला सगळे हे उपस्थित राहतील आणि ह्याच्यातनं इथल्या उद्योजकांना, तिथल्या उद्योजकांना आणि पोर्ट हा जो मेन उद्योजकाचा आहे तो पोर्टचे जे CEOज आहेत, MIDCचे CEO आहेत, ह्या सगळ्यांचं एकमेकांशी चर्चासत्र आणि डायरेक्ट प्रत्येकाला भेटायची संधी मिळेल. बरं, हे करण्यामागे प्रयोजन असं राहतं की एज्युकेशन इन्स्टिट्यूट आपण ज्यावेळेला बघतो आणि नोकरी देणे हा एक प्रकार झाला, म्हणजे प्लेसमेंट किती आहे तो आहे. दुसरं उद्योजक होणे विद्यार्थ्यांनी, हे पण तेवढंच जरुरी आहे. ह्याच्यातही आमची जवळजवळ 75 मुलं स्वतः दुबईला येणार आहेत आमच्या कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. आणि त्यांनी ते समजून घेतील की हे प्रोसेस वगैरे कशी. आणि ह्या उद्योजक एक थिंक टँक, ज्यावेळेला आपण एज्युकेशन इन्स्टिट्यूट बघतो एवढे सगळे मोठे मोठे उद्योजक जगात काम करतायत, त्यांच्यात काहीतरी वेगळी आयडिया होती, संकल्पना होती, इनोव्हेशन होतं, वेगळा ऊर्जा होती. ह्या सगळ्या ह्याचा त्यांनी फायदा करून स्वतःचा बिझनेस भारतात करणं वेगळं आणि परदेशात करणं तो अजूनही त्याच्यात आहे. पण हे सगळे एंटरप्रेनर म्हणजे हे नोकरी देणारेही झाले, त्याच्याकडनं आपण बरेच प्रेरणा घेऊ शकतो. त्यांचं इंटेलेक्च्युअल कॅपिटल हे फार मोठं आहे, ते आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवता येतील. विद्यार्थ्यांचे जे प्रोजेक्ट आहेत, पेटंट्स, ग्रँटेड पेटंट्स आहेत, ते कमर्शियलाइज कसे करता येतील, म्हणजे ह्या सगळ्या थिंक टँक आपल्याला ह्याच्यासाठी कशी बांधता येईल, ही सगळी संकल्पना त्याच्यातनं आपण आउटपुट हे घेतो आणि त्याचा समाजासाठी पण मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. आणि ह्या उद्देशानं ही आपण जी ग्लोबल एंटरप्रेनरशिप दुबईला घेतलेली आहे. याच्यामध्ये एकच सर सांगा, अनेकांना दुबईविषयी भरपूर आकर्षण आहे, तर दुबईमध्ये व्यवसाय करणं खरं सोपं आहे का? व्यवसाय कसा आहे की तिथे व्यवसाय करायलाच पाहिजे असं नाही, म्हणजे तिथनं एखाद्या कंट्रीमधनं आणणे आणि दुसरीकडे एक्सपोर्ट करणे, म्हणजे तिथे ऑफिस असणे, त्याचं टॅक्सेशन स्ट्रक्चर, आणि दुबई हे असं त्याचं एक लोकेशन असं आहे की जगाशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. बरोबर. त्यामुळे ते लोकेशन वाईज अतिशय चांगले आहेत आणि गव्हर्नमेंटच्या सुविधा ज्या आहे, टॅक्सेशन स्ट्रक्चर आहे, तुम्ही इन्कम जो जनरेट करताय तो कसा आहे, ह्याच्यात ते फार सुविधा असल्यामुळे दुबई हॅज बिकम, ज्यांना इंटरनॅशनल ट्रेडिंग करायचं आहे, बिझनेस करायचा आहे, या दृष्टीने ते आयडियलिस्टिक लोकेशन. सर, जेव्हा तुम्ही या संस्थेमध्ये आलात तेव्हा या संस्थेची अगदी आपण सुरुवातीला बोललो की एक अक्षरशः डिप्लोमाचे कॉलेज होतं, तिथून इतका मोठा व्हिजिट केली होती. व्हिजिट आम्ही 90 साली ॲडमिशनसाठी आलेलो होतो, पण त्याच्यापेक्षा भव्य दिव्य अशा या ठिकाणी इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. तर याचा थोडक्यामध्ये प्रवास सांगा आणि आता तुम्ही काय काय हँडल करता तेही जरा सांगा. बरं, ह्याच्यात ॲक्च्युली तुम्ही जसं म्हटलं 1990 साली कैलासवासी शंकरराव पाटील, नंतर हर्ष ह्याचे लांडगे साहेब असतील, कराडे साहेब असतील, ह्या सगळ्यांनी मिळून ही संस्था त्यावेळेला चालू केली. आणि मी ॲक्च्युली संस्थेत आलो 99 साली. 99 साली व्हिजिटिंग प्रोफेसरच्या मधल्या एक काळात मी 1 वर्ष पॉलिटेक्निकला होतो इथे. आणि माझा एक्सपिरियन्स सगळा मी झाल्यानंतर एक 6 वर्ष इंडस्ट्रीचा राहिला. मी 2 इंडस्ट्रीत काम केलं आणि नंतर एक रिसेशनच्या ह्याच्यात इथे मी लेक्चरर म्हणून मी जॉईन झालो होतो मेकॅनिकल डिपार्टमेंटला. आणि मग त्यावेळेला जसं 2000 साली बऱ्याचशा अडचणी स्टॅट्युटरी संस्थेला येत राहिल्या आणि बऱ्याचशा गोष्टी जागा घेणे असेल, डेव्हलपमेंटचं असेल, म्हणून मग मी ॲज अ लेक्चरर म्हणून त्या छोट्या गोष्टीत मी काम करायला लागलो. मग दिल्ली जाणे, मग सगळ्या सरकारी ऑर्गनायझेशनशी कनेक्ट होणे, आणि हे करत करता बाहेर पण लोक मिळत गेली. आणि मग प्रॉब्लेम आमचे इंटेक जो होता तो बऱ्यापैकी 135 म्हणजे 240 वरून 135 इंटेक कॉलेज बंद होण्याच्या स्थितीत होतं. मग ह्याच्यातनं एक संधी मिळाली आणि मग सर्व पूर्ववत करत पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे आहे हे 240 आणि मग आता जवळजवळ तो 1400 इंटेकला ह्याचं. आणि मग त्याच्याबरोबरच मग त्याचं अकॅडमिक क्वालिटी असेल, ब्रँडिंग असेल, बाकीचे सगळे पॅरामीटर, ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट, मग हे फोकस करता आले. आणि मग हळूहळू संस्था चालकांचा एक विश्वास वाढला आणि त्याच्यातनं मग एक जवळजवळ तसा जसा फ्री हँड मिळत गेला पूर्णपणे काही गोष्टी करण्याच्या. मग SB पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट असेल, SB पाटील पब्लिक स्कूल रावेतला असेल, अजून एक इंजिनिअरिंग कॉलेज रावेतला असेल, हे सगळं करत गेलो. आणि 2009 साली हर्षवर्धन पाटील साहेबांची इंदापूरची संस्था चालू करायची होती. मग त्यांनी तोही सगळं काम तिथलं बघण्यासाठी मग त्यांनी प्रोत्साहन दिलं. मग ती इन्स्टिट्यूट, तिथलं इंजिनिअरिंग कॉलेज हे चालू झालं. आणि मग रावेचं इथलं मग एकदा ते झालं की दरवर्षी काही ना काहीतरी नवीन ॲडिशन, क्रिएटिव्ह आणि क्वालिटेटिव्हली चांगल्या गोष्टी करत राहणं, त्याचा ध्यास राहिला.
आणि नंतर 2016 साली भेगडे साहेबांचे नूतन विद्याप्रसारक मंडळ आहे तळेगाव दाभाडेची. ते कॉलेज तेवढंसं चालत नव्हतं. त्यांनी पूर्वी आम्हाला मदत संस्था म्हणजे वेगळं नव्हती मदत केली होती, पण त्यांनी ते कॉलेज जवळजवळ 70-80 इंटेक झाला होता आणि ते चालायच्या ह्याच्यात नव्हतं. मग त्यांनी रिक्वेस्ट केली, मग मी तिथे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून तळेगावच्या संस्थेत. तिथे तुम्हाला ॲडमिशनसाठी कोणत्या फॅकल्टीसाठी किंवा कोणत्या कोर्सेससाठी तुम्हाला ॲडमिशनसाठी सर्वाधिक फोन येतात? नाही, आता तसं बघायला गेलं तर आता आमचं 2 पॅरामीटर जे आहेत फोन, एक तर इंजिनिअरिंग कॉलेजचा जो आहे तो एक आहे आणि शाळेसाठी पण एस.बी. पाटील पब्लिक स्कूल, तो डिसेंबरचा तो पैतृक महिना असतो, त्यावेळेला त्या नर्सरी, ज्युनियर KG या फर्स्ट ह्या सगळ्या ॲडमिशनच्या ते राहतात. आणि आपला इंजिनिअरिंग तसं सगळ्या ओव्हरऑल पॉलिटेक्निक आहे ह्या सगळ्यांसाठी, कारण आपण सगळ्याच संस्था हे सुरुवातीपासून क्वालिटेटिव्हली अतिशय अकॅडमिक डिसिप्लिन त्या गोष्टी, आणि सगळ्या संस्था ह्या NAAC NBA ॲक्रिडेटेड आणि चांगली इंटेलेक्च्युअल चांगला स्टाफ हे कायम राहिल्यामुळे ह्या परिसरात एक कॉलेजचा नावलौकिक जो आहे तो वाढला. आणि नंतर मग हळूहळू तो नावलौकिक महाराष्ट्रभर झाला, महाराष्ट्रातनं तो देशभर झाला, देशभरातून तो आंतरराष्ट्रीय लेवलला झाला. हे अशी कंटिन्युअस, आणि विद्यार्थी हाच बाहेर ब्रँडिंग करतो संस्थेचं, तेच अँबॅसेडर असतात. त्यामुळे विद्यार्थी दुसऱ्याला सांगत गेले, प्लेसमेंट जे आहे ते चांगल्या मुलांना प्लेसमेंट मिळत गेल्या, बाकीच्या संधी परदेशी जायच्या त्या संधी मिळत गेल्या, आणि ह्या ह्याच्यातनं तो विकास झाला. आणि मग 2017ला वगैरेच असं संकल्पना आली की हे पुणे विद्यापीठाच्या अंडर आपण कामं करतोय, बरीचशी 10-11 इन्स्टिट्यूट झाले, आणि मग आपण काहीतरी वेगळं युनिव्हर्सिटीचं, मी सरण बऱ्याचशा टूरला एक्झुकॉन सकाळ वगैरे असायच्या, बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय टूरला पण जायचो. मग त्याच्यातून अशी संकल्पना आली की आपण हे दिवस ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये एक पुणे विद्यापीठाचं एक बर्डन राहतं, करिक्युलम फिक्स राहतं, मग आपण स्वतंत्रपणे काहीतरी करिक्युलम केला पाहिजे, इंडस्ट्रीशी टायअप केला पाहिजे, या दृष्टीतून ॲटॉनॉमी. मग इथलं कॉलेज जे ॲटॉनॉमस केलं, इंजिनिअरिंग कॉलेज इथं मग ट्रस्टने निर्णय घेतला, इथलं कॉलेज ॲटॉनॉमस केलं, पिंपरी चिंचवड हे. मग त्यानंतर मग विद्यापीठाचे सरण जागा घ्यायला, तिथं एक लोकेशन साथे इथे जागा घेऊन एक 4-5 वर्षात जागा, एक 30 एकर जागा तिथे घेतली, आणि 2022 साली जानेवारीत बांधकाम चालू केलं. बांधकाम चालू करताना प्रोजेक्ट मोठा असतो, एक टेन्शन राहतंच की इथनं लांब आहे, ॲडमिशन होतील की नाही, ते एक टेन्शन राहतं कसं होईल काय होईल. पण एक भारतभर एक जाळं विणलं, ॲडमिशन करणारे, कोचिंग क्लासेस, सगळ्यांना संस्था माहीत करून देणे, त्याच्यासाठी ट्रॅव्हलिंग करायला लागलं. पण 2023ला मेला आपल्याला पिंपरी चिंचवड विद्यापीठाची परवानगी मिळाली ॲज ए युनिव्हर्सिटी, आणि मेमध्ये मिळाली, आणि आपण जुलैमध्ये चालू केलं विथ 1200 ॲडमिशन. एकाच 1200 1.5 महिन्यात आपण 1200 ॲडमिशनची केली, कारण तो एक गुडविल आणि हे जो पाठीशी होता त्याच्यामुळं ते शक्य झालं. ओके सर, याच्यामध्ये जेव्हा आपण विद्यार्थी पाहतो किंवा हे करतात, एखादी इन्स्टिट्यूट चांगली आहे, क्वालिटेटिव्ह आहे, याचा अर्थ म्हणजे नक्की काय असतो? एखादी इन्स्टिट्यूट चांगली आहे म्हणजे तो किती 4 वर्षात कंटेंट घेऊन गेला, त्यांनी 4 वर्षाची तुमची प्रोसेस काय होती, अकॅडमिकची प्रोसेस. सर्टिफिकेट आता एवढे कॉलेजेस झालेले आहेत, एवढी कॉलेजेस झालेली आहेत, एवढी विद्यापीठं झालेली आहेत, डिग्री मिळणं काही हे नाही आहे. पण तो 4 वर्षात त्याची प्रोसेस, म्हणजे एखादी फॉरेन लँग्वेज किती स्किल्स त्यांनी आत्मसात केले आहेत, आणि अल्टिमेटली जो स्टेक होल्डर आहे आपला इंडस्ट्री, त्याला किती युजफुल ठरलाय, हे त्याच्यातलं सगळं गमिक आहे. आणि मुलगा जो पालक जो आजच्या घडीला, म्हणजे आपल्याकडे सायकॉलॉजी की प्लेसमेंट आपल्या मुलाला, मी 4 वर्षात मला किती नोकरी मिळाली, शेवटी पालक बघतो की माझ्या मुलाला नोकरी मिळाली, प्लेसमेंट आणि पॅकेज. प्लेसमेंट आणि पॅकेज ही आपल्याकडची मानसिकता आहे, आणि ते आपण व्यवस्थित करू शकलो, आणि विद्यार्थ्याला चांगलं काहीतरी स्किलसेट, आणि स्किलसेट 4 वर्षाच्या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांना तयार करणं, हाच अकॅडमिक मधला मोठा गाभ आहे. आणि एकदा तयार केला आणि मग तो चांगला झाला तर ते गुळाला मुंगळे चिटकतात, तसं ते मग इंडस्ट्रीला तो युजफुल ठरतो. सर, तुमच्या बोलण्यामध्ये नेहमी आता पोट हा शब्द येतो, इतका पोट हा तर महत्त्वाचा शब्द बनलेला आहे का तुमच्या कॉलेजच्या करिक्युलमसाठी? नाही, आता हे कसं आहे, आम्ही ज्यावेळेला बाहेर हे करत असतो, फिरत असतो, आणि 2 आता जे आहेत म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस, ट्रेडिंग, आणि आता जसं हेच आहे फ्लाईटचा जो बघतो आपण, नंबर ऑफ फ्लाईट अवेलेबिलिटी ती कमी आहे, त्याचा विस्तार अजून एअरपोर्टची हे वाढणार आहे. म्हणजे भविष्य काळात जर आपण बघायला गेलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नॉट ओनली पोर्ट,
ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड नवीन नवीन टेक्नॉलॉजी, त्याची सॉफ्टवेअर्स, नंतर एअर ह्याचं आहे, एअरपोर्टचं आहे, पोर्टचं आहे. पोर्ट आता बॉब्धनचा पोर्ट जो येतोय तो फार मोठा जगात केलेला आहे. आणि सिंगापूर जर आपण उदाहरण बघितलं सिंगापूरला, तर त्यांचा मोर ऑर बिझनेस जो आहे पोर्ट रिलेटेड आहे, म्हणजे सगळं अर्थार्जन वगैरे ह्याच्यातनं. बरोबर. तशा पद्धतीचं आपल्याकडे येणार आहे. मग जे नवीन आपल्याला दिसतंय की एक 8-10 वर्षात ह्या गोष्टीला खूप बाजारात गरज राहणार आहे आणि याची मॅनपॉवर रिक्वायरमेंट राहणार आहे, तर त्या रिलेटेड करणं हे कधीही संयुक्तिक. कारण आपल्याकडे फर्स्ट इयरला मुलगा तो 4 वर्षांनी बाहेर पडतोय. बरोबर. त्यामुळे आजच्या घडीला जे रिलेव्हंट आहे 4 वर्षानंतर ते काय राहीलच हे सांगू शकत नाही. आपण त्या पद्धतीचं एज्युकेशन मुलांना देणे आणि शेवटी जगात काय एज्युकेशन चाललेलं आहे. आता मी नाफ्साच्या एज्युकेशन फेअरला रिसेंटली आत्ता 2 महिन्यापूर्वी गेलो होतो. त्यात जवळजवळ 100+ कंट्रीच्या युनिव्हर्सिटीज होत्या आणि वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज असतात. आपण ज्यावेळेला ट्रॅव्हल करतो, मी साऊथ कोस्टच्या ट्रॅव्हल खूप करत असतो फॉर द लर्निंग पर्पज. आणि कुठे काय, आणि आजकाल नुसतं लोकल एज्युकेशन देऊन चालणार नाही. मुलगा हा आपला आंतरराष्ट्रीय बाजारात प्लेस होतोय आणि आंतरराष्ट्रीय मल्टीनॅशनल कंपन्यात तो नोकरी करतोय. त्यामुळं ग्लोबल एज्युकेशन देणं ही आता काळाची गरज आहे. लोकल एज्युकेशन नाही चालणार. त्यामुळं आम्ही ॲज ए एज्युकेशनमधले संस्था असतील त्या विचार करत राहायला लागेल की जगात काय एज्युकेशन चाललं आहे. कदाचित आपल्याला अजून वेळ लागेल, कारण त्यांच्याकडे परदेशातलं जे एज्युकेशन आहे, इंडस्ट्री आणि एज्युकेशन हे एकमेकाच्या सहाय्याने चालवलं जातं बऱ्याच ठिकाणी. प्रोजेक्ट व्हिजिट आपल्या भारतात अजून ते करणं गरजेचं आहे. इंडस्ट्रीशी कोऑर्डिनेशन वाढवणं गरजेचं आहे. इंडस्ट्रीचा आत्मविश्वास आपल्या एज्युकेशनबद्दलचा जिंकणं महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या ह्याच्यावर छोट्या छोट्या बेबी स्टेप्स घेत पुढं जायला लागेल. आणि एक ग्लोबल एज्युकेशन आपण कसं देऊ शकतो, जागतिक स्पर्धेचं एज्युकेशन कसं देऊ शकतो, हे कायम बघत राहायला लागतं. जेव्हा तुम्ही इतकं फिरता तर तुम्हाला असं कोणतं वाटतं की देश की जो जगाच्या बरोबर चालला आहे किंवा जगामध्ये नवीन पायंडे पाडत आहेत, तुम्ही दक्षिण कोरिया, जपान यांची पण उदाहरणं घेतलेली आहेत, तर तुम्हाला असं काय वाटतं की यांच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये आपल्याला सर्वाधिक घेण्यासारखं आहे? नाही, कसं आता अमेरिकेच्या आपण बघतो, जपान, साऊथ कोरिया, इव्हन युरोप आहे, ऑस्ट्रेलिया आहे, सिंगापूर आहे, हे असे बरेचशाच कंट्रीज आहेत, स्वीडन आहेत. सर, असं एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकाल की नाही, एक छोटी गोष्ट पण याच्यामध्ये इतका फरक दिसतो आपल्याला त्यांच्या आणि आपल्या? आता रिसेंटलीच मी घेतलं तर आता साऊथ कोरियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिट्स केल्या होत्या. त्यांच्या प्रत्येकाच्या ज्या लॅब्स आहेत त्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट झालेल्या लॅब्स असतात. आज साऊथ कोरिया आपण बघितलं तर ब्युटी प्रोडक्ट्समध्ये नंबर 1 आहे. आज एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये बघा, आजकालची यंग जनरेशन ते साऊथ कोरियाचं सगळं बघत असतात. हुंडाई आहे, किया आहे, सॅमसंग आहे, LG आहे. म्हणजे आता जपानचे ब्रँड एकेकाळी होते, सोनी हे वगैरे होते, पण त्यालाही ते हे करत आता LG हे सगळे ब्रँड मार्केटची कुठेतरी पल्स समजून घेऊन, त्या कंट्रीचा पल्स समजून घेऊन, फायनान्शियल मॉडेल समजून घेऊन, इन्स्टॉलमेंट मॉडेल समजून घेऊन आणि कंटिन्युअस इनोव्हेशन आणि इंडस्ट्री आणि ती अकॅडमिक्स जी सिस्टीम आहे ते एकत्रितपणे लॅबमध्ये काम करून नवीन कंटिन्युअस इनोव्हेशन. आता एवढा छोटा कंट्री आहे पण प्रत्येक गोष्टीत त्यांची इनोव्हेटिव्ह आणि ते स्टार्टअप आणि त्याला कमर्शलाइज करणे आणि इंडस्ट्रीचा फायनान्शियल सपोर्ट घेणे, ही अतिशय मला तिथली संकल्पना ही जी आहे तशी भावली चांगल्या पद्धतीने. सर, जेव्हा मुलांना आपण म्हणतो स्किल सेट वाढवले पाहिजेत, तर अशा कोणत्या भाषा आहेत की मुलांनी आवर्जून शिकल्या पाहिजेत त्यांच्या पुढच्या करिअर ग्रोथसाठी? आता ज्या ठिकाणी ज्या कंट्रीमध्ये ओल्ड पॉप्युलेशन खूप जास्त वाढलेलं आहे, आता आपल्याला इंडियाला फायदा आपण काय म्हणतो की आपलं यंग पॉप्युलेशन तरुणाचा देश आहे आणि मग ह्याचा खरोखरच फायदा घेणं गरजेचं आहे. तर ह्यामध्ये जपान आहे, जर्मनी आहे, बाकी साऊथ कोरिया असतील, ह्या सगळ्या कंट्रीजमध्ये ओल्ड एज पॉप्युलेशन खूप झालं आहे. जपान आणि ह्या कंट्रीजमध्ये तर तुम्ही जापनीज लँग्वेज आणि त्यांच्या कल्चरला तुम्ही अडॉप्ट झाला तर जॉब अवेबिलिटी खूपच आहे. त्यामुळं आपण इथे कॉलेजमध्येही आम्ही जर्मन, जापनीज, कोरियन ह्या लँग्वेज शिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. फर्स्ट इयरला क्रेडिटमधलाच भाग केला आहे, कारण त्यांनी प्लेसमेंटची संधी वाढते आणि ह्या कंपन्यांना बरेच मॅनपॉवर तिकडे गरजेचं आहे आणि त्यांचे भारताच्या बरोबर रिलेशन्सही चांगले असल्यामुळं भारतीय म्हणून ते घेतात. तर ह्या भाषा तर मला वाटतं की मुलांनी आत्मसात केल्या तर तुमच्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत रोजगाराच्या
हे निश्चित जवळजवळ 30-40% वाढतं. वाढतील. लोक म्हणतात स्पॅनिश पण शिका, तर त्याची स्पॅनिश पण चांगले. स्पॅनिश जवळजवळ जास्त सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. फक्त आपण आता बिझनेसमध्ये जे काही चांगले टॉप कंट्री ज्यांचा GDP चांगला आहे ते कायम आपण पहिले कंट्री बघतो, कारण तिथं आपल्याला तिथे रोजगार देणाऱ्या कंपन्या खूप राहतात. म्हणून ह्या जपान, कोरिया आणि अमेरिका, अथवा अमेरिकेचं तर आहेच, पण ह्या सगळ्या कंट्रीचा आपण जास्त, जर्मनी, हे जिथं आपण प्राधान्य देतो. अच्छा सर, जेव्हा तुम्ही या संस्थेमध्ये आलात आणि तेव्हा येणारे विद्यार्थी आणि आता येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला, अशा 3 गोष्टी मला सांगा. सर 90 आता झेनजीचा हा एक शब्द फार रूढ झालेला आहे, म्हणून झेनजी आणि 90 सालची 2000 सालची पिढी याच्यामध्ये काय फरक आहे? नाही, पिढीमध्ये, ॲटिट्यूडमध्ये हा सगळा भरपूर फरक आहे. पूर्वी येणारा समजा ह्याच्यासाठी होता त्याला ऑप्शन कमीच होते. त्यावेळेला असं होतं की इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ एक 4-5 पर्याय त्याच्याकडे अवेलेबल होते. 10वी झालेला जर त्याच्याकडे एक मिडल क्लासमध्ये असा लवकर नोकरीला लागायचं असेल आणि एक ॲव्हरेज पर्सेंटेज असेल तर डिप्लोमाला जायचं. चांगले मार्क, अतिशय हायर मिडल क्लास असेल तर तो 11वी सायन्सला ॲडमिशन, चांगले मार्कवाला. मिडियम असेल तो कॉमर्सला, त्याच्या खालचा असेल तर आर्ट्सला. बरोबर. आणि ते पुढं करिअर आपले एक 4-5च पाथ होते. CA कॉमर्स म्हटलं की CA, ICWA, हे म्हटलं तर कॉमर्स. सायन्स घेतलं तर मेडिकल इंजिनिअरिंग, आणि आर्ट्स घेतलं तर मग त्याला IAS अथवा UPSC अथवा लिटरेचर अथवा शिक्षक होणे, हे असे सगळे पर्याय होते. आता जवळजवळ तेच पर्याय 100च्या घडीला आहेत. ऑप्शन मुलांना करिअर पाथ करायचा झाला तर त्याला आता 100 कोर्सेस अवेलेबल आहेत. क्लिनिकल सायकॉलॉजी, सायकॉलॉजीमध्ये 4 प्रकार. लिबरल आर्ट, जो पूर्वी आपण परदेशातला कोर्स आहे तो आता तुफान. प्रोडक्ट डिझाईन, म्हणजे हे सगळे मोबाईल, तो बाटली, कुठलाही डिझाईन करायचं असेल तर त्याचा डिझाईन हा त्याचा कोर्स आता फार मोठा प्रसिद्ध झालेला आहे. इंजिनिअरिंगमध्ये एवढ्या ब्रँचेस आलेल्या आहेत, 101 ब्रँचेस. पूर्वी एक 5 कोअर ब्रँचेस असायचे, आता 100 ऑप्शन्स आहेत इंजिनिअरिंगमध्ये मुलाला. त्यात परत त्या ऑप्शनमध्ये मेजर, मायनर, इलेक्टिव्ह, एवढी वर्सॅटिलिटी आहे आलेली आहे प्रत्येक कोर्स. आणि त्या एवढे कोर्स आपल्याला इम्प्लिमेंट करणे, आणि ते मुलाची ते चॉईस नुसार येतात. आणि मुलगाला पूर्वी होतं 90 सालचा मुलगा होता, त्याला काय करायचं एवढं माहीत नसायचं. ज्यावेळेला तो 12वी व्हायचा त्यावेळेला त्याला कळायचं. आजकाल 7वीतला मुलगा तो ठरवतो 5वीतला की मला काय व्हायचं आहे, माझं करिअर पाथ काय आहे, बिकॉज ऑफ सोशल मीडिया. आणि बाकीचं जे समाजाकडनं येणारं ह्याच्याकडनं त्याला आता कळतंय की मला काय करायचं. तो 8वीतच सांगतोय मला नाही हे करायचं. तो त्याचा करिअर पाथ डिफाईन करतो आणि मग त्या मार्गाने तो करायला लागतो. यश अपयश नंतरच्या गोष्टी. पण पूर्वी ते नव्हतं सगळं. आणि पूर्वी जॉब होतानाही पास झाल्यावर कळायचं की अरे हा आपल्याला नोकरी करायची, पण त्यावेळेला संधीच होते. आता फार कॉम्पिटेटिव्ह आहे वर्ड. म्हणजे JEEचं जर बघितलं तर एवढी मुलं बसतात, 20-20 लाख बसतात. नीटला तीच स्थिती आहे, 20 लाख मुलं बसतात, 2 लाख MBBSच्या सीट आहे. खरी गोष्ट आहे. आणि प्रत्येक ठिकाणचं कॉम्पिटेटिव्हनेसही वाढलेला आहे. पण मुलं स्मार्ट झालेली आहेत, पण ॲटिट्यूडमध्ये. ॲटिट्यूड लाईक मला उदाहरण सांगा जरा तुम्ही एखादं. ॲटिट्यूड म्हणजे कसं, आता इंटरव्ह्यूला जर एखादा मुलगा आला तर मला पहिलीच AC केबिन पाहिजे, फार ट्रॅव्हलिंग नको, मेहनत नको, चांगला पगार पाहिजे, घराच्या जवळ पाहिजे, इकडं नको तिकडं नको, म्हणजे चॉईस. पूर्वी चॉईस नसतं, हे नाही तर मी मेलो. बरोबर, खरी गोष्ट. म्हणजे हे ज्याला मला जे मिळालं आहे ते करायलाच लागेल, मला पर्याय नव्हता. म्हणजे एखादा विद्यार्थी पूर्वी जपानला गेला 95 मध्ये, तर मी भारतात गेलो तर म्हणणार आहे लेट आय हॅव टू वर्क हिअर. आता जरा दुसऱ्या दिवशी पोट दुखायला लागलं तर आईच म्हणते पाठवून द्या बाबा, तू ये बाबा, तेवढं काय महत्वाचं नाही, तू आपल्या इथं घरी राहा, घरी आराम कर. आई वडिलांचं हे पण वाढलंय, पॅम्परिंग वाढलंय. अच्छा, त्यामुळे हे सगळ्या चेंजेस आहेत. तुमच्याकडे ऍडमिशनसाठी एकटा मुलगा येतो का आई वडिलांना पण बरोबर घेऊन येतो? आई वडिलांना नॉर्मली 12वीच्या नंतरचे येतात, इन्व्हॉल्वमेंट पालकांची असतेच ह्याच्यातनं, काही काही असतात एखादं, पण आई वडील हे नॉर्मली येतात. सर, अनेकदा असं बोललं जातं की कॉम्प्युटर सायन्स जे आहे की त्याबद्दल लोकांचा इतका प्रचंड असा ओढा आहे की ते जर नाही मिळालं तर माझं इंजिनिअरिंग करून काही उपयोगच नाही. हे अतिशय चुकीची, हे याच्याबद्दल थोडं जरा सांगा. काय आहे ह्याच्यातले चुकीची संकल्पना आहे. लोक आहेत ना रोल मॉडेल बघतात, म्हणजे आपल्या सिनियर काय झालेला होता, मग पूर्वीचं एक 3-4 वर्षापूर्वी तो कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झाला, मग त्याला TCS आपल्याकडे 250-150, कारण सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मोठ्या व्हॉल्यूममध्ये लोक लागतात, मग 250-300 प्लेसमेंट होतात, परदेशीच्या संधी मिळतात, मग तो परदेशात जातो. हे मुलं सगळं बघत असतात. असं गावाकडे बघितलं तर 2 गोष्टी हिट असतात.
असतात. एक तर राजकारणी माणूस आणि दुसरा आहे सरकारी अधिकारी, बरोबर. तहसीलदार. खरी गोष्ट. त्यामुळे सगळे MPCच्या त्यांच्यापुढे तेवढंच दिसतं की बरोबर. गावातले आपला कोण श्रीमंत कोण झालंय, खरी गोष्ट. तर ही लोक झालीत. त्याच पद्धतीने इथंही मुलं आपापले सिनियर काय झालेले आहेत, कसे झालेले आहेत, त्या पद्धतीने ते मॉडेल शिकवतात. आणि कॉम्प्युटरमध्ये बैठा जॉब आहे, AC मध्ये सगळं असतं आणि परदेशी जाण्याच्या संधीच खूप आहेत. बरेचसे मॉडेल्स ते एक्झाम्पल खूप बघतात. म्हणून हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे प्रामुख्याने डेफिनेटली भारताचा 65% जो बिझनेस आहे रेव्हेन्यू हा सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे. म्हणजे सर्व्हिसेस दुसऱ्या कंट्रीला देणे, सॉफ्टवेअर आणि ह्याच्यामुळे, त्यामुळे भारतात त्याची गरज आणि एक्सपोर्टर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते आहे, ती तेवढंच आहे. पण असा अर्थ नाही की सेमी कंडक्टर टेक्नॉलॉजी आहे, ENTC आहे, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे, सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरचं तुम्ही फार मोठ्या प्रमाणात बघता, मेकॅनिकलमध्ये ॲटोमेशन, रोबोटिक्स आणि ही क्षेत्र पण तेवढेच गरजेची आहेत आणि तेवढीच कॉम्पिटेटिव्ह आहेत. पण आता जो कॉम्प्युटर आहे, आता हळूहळू तुम्हाला मागच्या वर्षी ENTCची वाढली, यावर्षी मेकॅनिकलची वाढली. हा ट्रेंड का आता ट्रेंड सुरू झाला, कारण आता परदेशातल्या बातम्या यायला लागल्या. जे MS झालेले आहेत ते अजूनही तिथे जॉबलेस आहेत अमेरिकेत, अजून तिथं जॉब मिळत नाही आहे. बरेचसे असं ते असे जे ट्रेंड बातम्या रिव्हर्स यायला लागतात, यांनी एवढी लोकं काढली, त्यांनी एवढी लोकं काढली, मग लोक दुसरा थॉट द्यायला लागतात लगेच की हां आपण हे केलेलं बरं राहील, हे केलेलं बरं राहील. पण जेव्हा लोक ENTC कडे किंवा मेकॅनिकलकडे येतील तर तेव्हा त्यांना संधी आहेत का? त्यांना भरपूर संधी आहेत असं. आणि मी सांगतो की संधी ही ब्रँचशी रिलेटेड नाही, तुमच्या स्किलशी रिलेटेड आहे. त्या क्षेत्रातलं स्किल तुम्ही किती आत्मसात करता. तुम्ही ॲव्हरेज कसं आहे, ते दुधातली साय असणं की ते कधीही चांगलं, आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आपण वरच्या थराला कसं येऊ ह्या 4 वर्षाच्या प्रोसेसमध्ये. मग याच्या स्किल आत्मसात करणं आणि त्या ब्रँचेसमधले तुम्ही हे करणं, रिसर्च पेपर पब्लिशन करणं. आजच्या घडीत सगळ्यात ज्या महत्त्व कोणाला आहे तर आयडिया. जो आयडिया करू शकतो, जो क्रिएटिव्ह माइंडसेटवाला आहे, आयडियाला खूप किंमत आहे. आयडियाला खूप किंमत आहे. त्यामुळे स्टार्टअप, इनोव्हेशन, आयडिया विकत घेणारी लोक खूप आहेत. त्याला पाठिंबा देणारी पण भरपूर, त्याला पाठिंबा देणारी खूप आहे. त्यामुळं ज्याचा रिसर्च पेपर आहे मुलगा आणि रिसर्च पेपर काहीतरी वेगळा केलेला आहे, ह्या सगळ्या मुलांना खूप डिमांड आहे. आणि मुलांनी रिसर्च, नवीन आयडिया, संकल्पना, थॉट प्रोसेस, एखादा रोड असा आहे तर असा बनवू शकतो, असाही करू शकतो मी, सोसायटीमधले प्रॉब्लेम, खड्डे आहेत, ह्याच्यासाठी टेक्नॉलॉजी काय करू शकतो, ह्याच्यातल्या आयडियाज ज्या आहेत सगळ्या, त्या आयडिया कंटिन्युअसली विद्यार्थ्यांनी सोसायटीमधले प्रॉब्लेम ऑब्झर्व करून आपण त्याचं काही सोल्युशन करू शकतो का, याला खूप डिमांड आहे. त्याला खूप डिमांड आहे. म्हणजे केवळ नुसतं करिक्युलम पूर्ण करिक्युलम करणं, डिग्री घेणं त्याला नाही. त्याचा वापर करून आपण सोसायटीमधले जनरल जे प्रॉब्लेम आहेत ते वेगवेगळ्या आपल्या ह्या टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून कसे सॉल्व्ह करू शकतो, याला भरपूर डिमांड आहे. ओके सर, तुम्ही जेव्हा मेकॅनिकल ब्रँच निवडली तेव्हा तुम्हाला कोणी सांगितलं की ही ब्रँच निवडा म्हणून? असं काही नव्हतं. मी ज्यावेळेला इंजिनिअरिंगला आलो त्यावेळेला पुण्यात 5च कॉलेज होती. एक सरण CUP यांना हे मिळालं तर भारती, तसं सगळ्यांची मेरिट त्या मला भारतीला मिळालं. मेकॅनिकल, माझे वडील मेकॅनिकल होते म्हणून मी मेकॅनिकलला घेतलं. काही तोपर्यंत माहीत नव्हतं की आपल्याला नोकरी करायची. पण ज्यावेळेला पासआउट झालो त्यावेळेला बायोडाटा मला एका मित्राने सांगितलं. त्यावेळेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट वगैरे हे असं पण प्लेसमेंट वगैरे असं काही संकल्पना पण नव्हती, संकल्पना नव्हती. बरोबर. मग म्हटलं की नाही, तू आपलं स्कूटरवर बायोडाटा ठेव आणि प्रत्येक ते टाईम ऑफिस, जे ऑफिस असतं ना तिथे जाऊन बायोडाटा देत जा. मग आपलं MIDCतनं आणि असं करत करत बायोडाटा, मग ते फुजिसो ICM नगर रोडला एक कंपनी होती. बायोडाटा घेतला तर त्यांना गरज होती, त्यांनी इंटरव्ह्यूला बोलवलं आत आणि झालं सिलेक्शन. इतकं सोपं होतं. इतकं म्हणजे गाडी बायोडाटा घेऊन फिरायचं. त्यावेळेची संकल्पना असं प्लेसमेंट वगैरे काहीच नव्हतं. तेव्हा ईमेल नव्हता आणि ईमेल नव्हता, काही नव्हतं. लोकांनाही कळायचं म्हणजे हाच पर्याय होता की जागोजागी आपलं घेऊन बाहेर फिरायचं आणि ज्याची गरज आहे तो बोलवायचा. काही काही पेपरमध्ये ॲड यायच्या, बरोबर, की अशी अशी रिक्वायरमेंट आहे, तिथं ॲप्लिकेशन करायचं अथवा फिरायचं. राईट, दॅट इज. आणि अशातनं लागलो, मग त्याच्यातनं मग रेफरन्सनी पुढं लागत गेलो. पण हे सगळ्यातनं शिकत गेलो प्रत्येक ह्याच्यातनं. आणि हार्डवर्क कंटिन्युअसली, तुम्ही प्रत्येक गोष्ट ग्रास्प करणे, हार्डवर्क करणे. माझा इंडस्ट्रीचा 6 वर्षाचा अनुभव मला इथे खूप कामाला पडला. एक्सपोजर मिळालं, आखी पुणे MIDC पालती घातली, प्रोडक्टचं डिझाईन कळलं. मी वेंडर डेव्हलपमेंटला होतो. त्यामुळे ते अशा सगळ्या हे करत गोष्टीचा फायदा. आणि कुठल्याही आयुष्यात मुलांसाठी पण हे आहे की कुठलीही गोष्ट तुम्ही जी काय असेल त्यावेळेला त्याच्यात पूर्णपणे तुम्ही तुमचं फुल द्या, झोकून दिलं पाहिजे.
तरच ती गोष्ट तुम्ही पूर्ण करू शकता आणि त्याचा तुम्हाला कधी ना कधी आयुष्यात उपयोग होतो. ओके सर, जर विद्यार्थ्यांना आता इंजिनियर जायचं आहे, कोणाला MBA ला जायचं आहे, कोणाला आर्किटेक्टला जायचं आहे, तुमचे 5 रूल्स सांगा की ज्याच्यामुळे तुम्ही करिअरमध्ये तुम्ही तुमचं हे स्वप्न पूर्ण करू शकाल. ह्याच्यात का आता जो पाथ आहे 10वीचा एक टप्पा आहे, 10वी नंतर तुमचा डिप्लोमा आणि तो एक आहे. तुम्ही 11वी 12वीचा टप्पा केला, तुम्ही पाथ एकदा डिसाईड केलं तर 11वी 12वीमध्ये पूर्ण तसा करिक्युलम फार फास्ट आहे. 11वी 12वीचा सायन्सचा असू दे, ह्यात पूर्ण झोकूनच काम करायला लागतं. मग सगळ्यात आता आजच्या घडीला डिस्ट्रॅक्शन खूप आहेत मुलांचं, एवढी डिस्ट्रॅक्शन आहेत, त्या डिस्ट्रॅक्शनमधनं अभ्यास करायचा हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. पण ह्या डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहून अभ्यास करणं हे सगळ्यात मोठं पहिली गोष्ट त्यांनी हाताळली पाहिजे. डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहायचं दॅट इज अ फर्स्ट फंडामेंटल. म्हणजे मोबाईल असेल, हे असेल, स्वतःला शिस्त लावून घ्यायची. आणि आत्ताच्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये आता सगळ्यात त्यांना ऑप्शन आहेत, नीट आहे, JEE आहे, अथवा सायन्स असतील अथवा कॉमर्ससाठी ज्या काय फाउंडेशन CA फाउंडेशन आहे त्याची पूर्णपणे तयारी करायची. आता तयारी करताना कोचिंग क्लासेस असातलाही भाग नाही. ऑनलाईन एवढं मटेरियल आणि ट्विटर एवढे क्लासेस आहेत की नॉट रिक्वायर्ड की तुम्ही ह्याच्यातच जायला पाहिजे. ऑनलाईनमध्ये अतिशय लो कॉस्टमध्ये सगळ्या गोष्टी आहेत, पण सिन्सिअरिटीने ते करायचं. 11वी 12वी हा मी म्हणतो की कायम क्रुशियल पिरियड आहेच आणि त्याच्यात चांगले मार्क पाडून तुम्ही पहिलं चांगल्या ठिकाणी जाणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चांगल्या ठिकाणी गेला की तुम्हाला चांगलं फ्रेंड सर्कल मिळतं. त्या फ्रेंड सर्कलचं ऐकून तुम्ही चांगलं बनता, चांगला माहोल मिळतो. मग प्रत्येक काहीतरी वेगवेगळ्या आयडिया घेऊन काहीतरी करत असतो, आपल्यालाही प्रोत्साहन मिळतं, अरे हे एवढे करतायत मी काहीतरी केलं पाहिजे. अथवा चांगल्या ग्रुपमध्ये आला, हा 3 कंपन्यात प्लेस झाला, मी अजून एका नाही झालो, माझं काय चुकतंय, आय शुड इम्प्रूव्ह. म्हणजे एकदा तो एक ट्रेंड आहे ना, तो ट्रेंड मेंटेन करणं 11वी 12वीचा जो आहे तो फार महत्त्वाचा राहतो. मग एकदा चांगल्या लोकेशनला तुम्ही गेला, चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये गेला की मग ती प्रोसेस आणि मग ते तुम्ही आयुष्य घडायला सोपं जातं. त्यामुळे डिस्ट्रॅक्शनपासून दूर 11वी 12वी तयारी चांगली करणे आणि चांगल्या कॉलेजला जी काय तिथं चांगलं फ्रेंड सर्कल आहे अथवा चांगल्या मेरिटची मुलं आहेत तिथे आपण एकदा जाऊन पडलो की मग आपण चांगलं डेव्हलप होत राहतो त्यांच्याबरोबर त्या प्रोसेसमध्ये. ओके सर, जी मुलं परदेशी जातील त्यांच्यासाठीचे वेगळे स्किल म्हणजे भाषा शिकणं तो आपण बोललो, आणखीन कोणतेही वेगळे स्किल सेट लागतील ते सांगा. आता परदेशी प्रत्येक कंट्रीची वेगळी पद्धत आहे, मेथड आहे, हायर एज्युकेशनचे पॅरामीटर वेगळे आहेत. पण मोर ऑर लेस टॉफेल म्हणजे इंग्लिशची जी काय परीक्षा आहे, चांगलं इंग्लिश त्याच्यासाठी, आणि GRE ह्या अशा परीक्षा ज्या महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यातनं बऱ्याचशा कंट्रीच्या ॲडमिशन्स या होतात. आणि ज्या टॉप 50 युनिव्हर्सिटी आहे, टॉप 100 युनिव्हर्सिटी आहेत, त्यातनं केलं तर फायद्याचं ठरतं असं एक ट्रेंड आहे. म्हणजे त्याच्यातनं लोक ओळखतात आणि तुम्हाला हे होतात. त्या कंट्रीची व्हिजा पॉलिसी, वर्किंग व्हिजा पॉलिसी काय आहे हे पण समजून घेणं तितपत गरजेचं आहे. पुढची संधीच आणि त्या कोर्स केल्यानंतर मी परत भारतात आलो तरी माझा एंटरप्रेनरशिप अथवा बाकीचं मी काय करू शकतो, ह्या सगळ्याचं ओव्हरऑल स्टडी करून आपण तो निर्णय त्या वेळेला घ्यायचा. ओके सर, तुमच्या कॉलेजमधलं टॉपचं पॅकेज काय होतं आणि कोणत्या कंपनी? आमच्याकडं उबेर कंपनीने 61 लाखची 3 मुलं घेतली होती. 61 लाख पॅकेजमध्ये इंजिनिअरिंग साईडची. आणि हे जे आहेत हे काही इंटर्नशिपची जी आहेत मुलांना 3rd इयर 2nd इयर ह्याला पण चांगली इंटर्नशिपची म्हणजे मंथली अशी मुलांना इंटर्नशिपचे पण मिळालेत. हे काय हे सांगतो, परत स्किलिंगवर कोडिंग, ज्याला कोडिंग स्किल अफलातून आहे त्याला कंपनी काही पैसे द्यायला तयार आहे. अरे बघा महत्त्वाचं, म्हणजे ज्याचा स्किल सेट आहे त्याची मग किंमत काही करतं. ओके म्हणजे असं काही हे नाही. आता एखादीच कंपनी कॅपजेमिनी समजा आली तर ती तुम्हाला म्हणजे एकाच वर्गातले एकाला 2.5 लाखाचं पॅकेज देते, एकाला 7.5चं देते, एकाला 11.5 देते एकाच वर्गात. कसं करते, त्याच्या स्किल सेटनुसार. शिकवलं सगळ्यांना एकच, करिक्युलम एकच, पण प्रत्येकाचं स्किल सेट त्यांनी काय ते आत्मसात केलं, एक्स्ट्रा काय केलं, असे 3 पॅकेजमध्ये मुलं डिवाइड होतात. एकाच वर्गामध्ये त्या शिक्षकांनी शिकवलेली 3 पॅकेजमध्ये डिवाइड होतात. म्हणजे हे ते ऑब्झर्व की याला मला कसा उपयोगाचा ठरेल, हा जास्त उपयोगाचा ठरेल, चला असं येऊ शकतं. सर, जेव्हा या अशी तुमच्याकडे मुलं येतात तर त्यांना परदेशामध्ये काही संधी काय उपलब्ध तुमच्या मार्फत काही होते का?
आम्ही काय करतो की सेकंड इयरपासूनच जवळजवळ एक 10-11 कंट्रीचे समर स्कूल प्रोजेक्ट्स, तो साधारण 1 जुलै ते एक महिन्याचा पिरियड असतो. जसं UTP मलेशिया असेल, NTU सिंगापूर असेल, टोकियो युनिव्हर्सिटी जपान असेल, ॲकेन युनिव्हर्सिटी जर्मनी असेल, ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीबरोबर टायअप केला आहे. आणि मुलांना नंतर MS गेल्यावर त्याला कळतं की अरे ही कंट्री मला सूट नव्हती, मग तू अगोदरच एक्सपिरियन्स घे बाबा. सेकंड इयरला 1 महिना जा आणि 15 दिवस जा, ते सर्टिफिकेट पण देतात. अशा पद्धतीचा आम्ही प्रोग्राम लॉन्च करतो. आत्ताच रिसेंटली कालच UTP मलेशियाला आपली मुलं गेली 1 महिन्याच्या समर स्कूल करता. इंजिनिअरिंगची MBA साठी मुलांसाठी पण आपण UK मध्ये आहे, सगळ्या कोर्सेससाठी आहे. आणि हे जे आम्ही जवळजवळ 35-36 आहेत आणि हे वाढत राहील. आणि वेगवेगळे क्रेडिट ट्रान्सफर हे ते सगळे वगैरे प्रोग्राम आहेत. पण मुलांना ग्लोबल फ्लेवर यावा आणि ग्लोबल एज्युकेशन, आणि कसं असतं एक्सपोजर फार महत्त्वाचं असतं. मी आता इथला मुलगा आणि एकदम तो टोकियोमध्ये गेला आणि टोकियोमध्ये गेल्यावर त्याचे डोळे एकदम कळतात, अरे काय म्हणजे कशा पद्धतीने बिल्डिंग, जवळजवळ रेल्वे स्टेशन टोकियो बघितलं तर 6-6 फ्लोअर खाली, म्हणजे आपण वर बघितलेले असतात पण जमिनीच्या खाली 6 फ्लोअर करणं, 6-7 करणं, हे सगळे टेक्नॉलॉजी कुठनं आली, हे ब्रिजेस कुठनं, सीमधनं मोठे मोठे टनेल. मग एक्सपोजर म्हणजे त्यांची अभ्यास करायची भूक ही वाढते. आणि आपलं हे काम आहे जे एज्युकेशन म्हणून की संस्था म्हणून की त्याची भूक वाढली पाहिजे, ग्रास्पिंग त्याचं हे वाढलं पाहिजे की मला अजून शिकायला गरजेचं आहे. अरे मी काहीच नाही आहे या मोठ्या जगापुढे, माझं अस्तित्व छोटं आहे खूप, मला याच्यात खूप मेहनत केली पाहिजे, हे त्याला तिथं गेल्यावर त्याची जाणीव होते त्याला की अरे हा एक कंट्री असे आहेत. आणि इथं मी बघितलं तर तिथं त्या युनिव्हर्सिटीत गेल्यावर वेगवेगळ्या कंट्रीतली जी मुलं आलेली असतात त्याच्याशी थोडंसं इंटरॅक्शन केल्यावर काही कोर्सेस आपल्या फ्युचरमध्ये असू शकतात ज्याचा मला उपयोग काय होऊ शकतो. हा सगळ्यात सुरुवात आम्ही समर स्कूल जो आहे तो आम्ही प्रोग्राम दिलेला आहे सगळ्या कॉलेजेससाठी. त्याच्यातून ही मुलं जातात सगळ्यांना, म्हणजे हे कसं आहे ॲडिशनल कॉस्ट इन्व्हॉल्ड असते पण बरीचशी मुलं जातात, आम्ही प्रोत्साहन करतो. आणि त्यानंतर मग मुलांना आम्ही ऑप्शन ह्या युनिव्हर्सिटीचे एक्सपोजर, आता आपल्याकडे फ्रान्सची मुलं म्हणजे आपल्याकडे कॅम्पसमध्ये राहायला आली आहेत आत्ता, एक 5 मुलं फ्रान्सची आपल्याकडं इंटर्नशिपसाठी आली, म्हणजे परदेशातली मुलं आपल्याकडे येतात. अमेरिकेतले जवळजवळ 17 मुलांचा ग्रुप आपल्याकडे आला होता. म्हणजे तशी तिकडची पण आपल्याकडे मुलं येतात, इंडियन कल्चर, इथलं वातावरण, इथल्या कंपनीच्या इंटर्नशिप्स, इथलं समजून तशी आपली मुलं पलीकडे जातात. एक्सपोजर मला वाटतं की फार गरजेचं आहे मुलांना, आयदर थ्रू सोशल मीडिया, पण त्यांनी बघत राहावं की जगात काय चाललेलं आहे, कुठल्या काय आहेत, आणि एक्सपोजरच्या आपली त्यांची भूक वाढते. बरोबर. तर मला वाटतं ही ज्यांनी मुलं खरं ऐकली त्या तरुणांच्या जीवनामध्ये, त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये नक्की थोडाफार फरक पडेल याची मला खात्री आहे. इतकं महत्त्वाचं बोल सरांनी सांगितले आहेत. देसाई सर, तुमच्या अतिशय व्यस्त शेड्यूलमध्ये आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी हे निश्चित हे विद्यार्थ्यांसाठी तुम्ही हे जे काही चांगल्या गोष्टी करताय आणि विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचं जे काम करताय याला माझ्यातर्फे शुभेच्छा. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.